सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी रवाना। नवीन जीआर घेऊन शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चा करणार। मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदान शिवाजी पार्कची परवानगी नाकारली। मराठा आंदोलक कोर्टात तर आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं उद्याचा ओबीसी मोर्चा स्थगित। प्रकाश शेंडगेंची माहिती। आझाद मैदानावरच आंदोलन करणार। पोलिसांनी दिलेल्या नोटिशीवरून आमचे वकील न्यायालयात जातील। मनोज जरांगे ठाम। मराठा आंदोलकांकडून आझाद मैदानावर नारळ फोडत स्टेज उभारणी। पोलिसांकडून स्टेज काढण्याच्या सूचना। जरांगे पाटलांचे आयोजक वीरेंद्र पवार नोटिशी विरोधात कोर्टात। मी चर्चेस तयार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं। जरांगेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंच्या जेवणात औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे जरांगेंनी पंक्तीत जेवण करावं। प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। अधिकारी जरांगेंच्या संपर्कात। कुणबी नोंदी संदर्भात सूचना येत आहेत। मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांना मुंबईत यावं लागणं हेच सरकारचं अपयश। सरकारकडून दिशाभूल। आरक्षण देण्याच्या फक्त थापा। नाना पटोलेंचा हल्लाबोल। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा। 26 ते 28 तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द। इंदुरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांची माहिती। गेल्या 3 ओबीसी मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी चर्चेत असताना प्रकाश शेंडगेंचं मोठं विधान। भुजबळ आता सत्तेत राहूनच संघर्ष करणार, तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार, असंही शेंडगेंचं वक्तव्य। मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाला, 2 जागा काँग्रेसला। सूत्रांची माहिती। 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। संजय राऊतांची माहिती। तर नितीश कुमार आमच्यासोबतच असल्याचंही वक्तव्य। महाविकास आघाडीच्या 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। मात्र बैठकीत आंबेडकर न जाता त्यांचे प्रतिनिधी जाणार असल्याचीही माहिती। 1999ला सोनिया गांधींच्या विदेशीपणाला विरोध केला। जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा काँग्रेससोबत गेलो। 1999चा दाखला देत अजित पवारांची शरद पवारांवर टीका। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना ईडीचं पुन्हा समन्स। 19 जानेवारीला चौकशीला हजर राहावं लागणार, तर किशोरी पेडणेकर 30 जानेवारीला चौकशीला हजर राहणार।